कोडल्लीवार, योग शिक्षक, योग संपदा। मी मागच्या 30-35 वर्षापासून योग संपदेशी जोडलेलो आहो। पूर्वीच्या काळामध्ये मी सेंट्रल गव्हर्नमेंटमधून रिटायर्ड झालो। आर्मीला मी 20 वर्षे नोकरी केली। तत्पश्चात 2005ला रामदेव बाबा इथे योग शिबिरची ट्रेनिंग घेतली आणि योग शिक्षक म्हणून आज योग संपदाची सूत्र मी चालवत आहो। रविभाऊ गाडगे पाटील यांचा संबंध मागच्या 15 ते 20 वर्षापासून आला। जसं रविभाऊचं नाव आहे, जिथे जिथे रवी जाईल तिथे प्रकाश पडेल, असं त्यांचं व्यक्तिमत्व। आज रविभाऊचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या नावाने जिकडे तिकडे प्रकाश आहे। कुठेही गेलं तर रविभाऊचं नाव आहे का। आणि जे न होणारं काम जर कुठे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसला असेल, आताच माझ्या पूर्ववक्त्यांनी सांगितलं की पोलीस डिपार्टमेंटला किंवा इतर डिपार्टमेंटला, मेवा हॉस्पिटलला, जिथे लोकांना फार जरुरी असते शिफारस करण्याकरता, अशा ठिकाणला रविभाऊचं नाव घेतलं किंवा सांगितलं ते स्वतः येतात आणि ते न होणारं कामसुद्धा रविभाऊच्या सान्निध्यामध्ये आणि त्यांच्या आशीर्वादाने काम होते। त्याकरता मी योग संपदाकडनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे पूर्ण आयुष्य, समोरचं आयुष्य उद्दंड जावं, ईश्वर त्यांना उद्दंड आयुष्य देवो, हीच माझी। धन्यवाद। नमस्कार सर, आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्ही इथे जमलेले आहात, काय समारोह आहे? आज 5 एप्रिल नागपूर शहरामध्ये आदरणीय उमेशबाबू चौबेजी आणि प्रवीणजी दीक्षित साहेब या आदरणीय फार मोठ्या लोकांनी आमच्या रविभाऊ गाडगे पाटील यांना एक फार मोठी जबाबदारी दिली होती की बा तुम्ही समाजाच्या गोरगरीब लोकांच्या विकासासाठी काहीतरी असं कार्य करा। त्याकरता एक संघटन त्यांनी सुरू करून दिलं, नवनिर्माण बौद्धिस्ट संस्था, त्याला आम्ही NNBS NGO असं या नावाने पण म्हणतो। तर त्याची जबाबदारी रवी गाडगे पाटील यांना दिली आणि एक फार चांगलं काम दीक्षित साहेबांनी आणि उमेशबाबू चौबेंनी त्या माध्यमातून सुरू केलं आणि फार त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, म्हणजे कसे कार्यक्रम घ्यायचे, समाजकार्य कसं करायचं याचं आम्हाला त्यांनी खूप काही असं प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलं आणि ते काम आमच्यासोबत त्यांनी केलं। आज त्यांच्या आदर्शाला ज्या व्यक्तींनी जोपासलं की बा काही पण हो, एका समाजाच्या म्हणजे ज्या भागाकरता खूप गरज आहे, ज्या गरीब लोकांकरता संस्थेची धडपड सुरू राहिली पाहिजे। मग त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही अडचण असो की मेयो मेडिकलमध्ये काही इलाज करता अडचण असो किंवा आणि काही म्हणजे खूप ठिकाणी अशी आहे की ज्यांचं आता आपण हे नाही करू शकत, अशा अनेक गोष्टीला मदत करण्याकरता आम्ही संघटनेतर्फे काम करत आहे। तर आज रविभाऊ गाडगे पाटील यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवस म्हणजे आपल्या कामाची जी वाढ असते ती आपण दैनंदिन दर दिवशी आपली नवीन लोकांशी भेट होते, तर मग 365 दिवसात तर खूप लोकांशी भेट होते आपली, आपलं काम देवाच्या कृपेने खूप पुढे जाते। तर वाढदिवस म्हणजे आपल्या कामाची वाढ, या पद्धतीने आज रविभाऊ गाडगेचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला पागे उद्यानमध्ये। आणि मला आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या या मंचावरती सर्व पक्षाचे लोक होते, सगळ्या पक्षाचे लोक आणि सर्वांनी एकच गोष्ट सांगितली की बा आज नागपूर शहरामध्ये वेळेवरती जर कोणावरती आफत आली, जसं फायर ब्रिगेडमध्ये एक काम असते की ताबडतोब रिस्पॉन्स दिला जातो, त्या पद्धतीचं काम जे रविभाऊ करत आहे, त्यामुळेच आज या कार्यक्रमाला एक वेगळंच वळण आलं आणि अजूनही लोक येत आहे। म्हणजे बगीचा बंद होण्याची वेळ आली तरी लोक येत आहे, हे त्यांचं लोकांचं त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आहे। त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला। सर नमस्कार, आमच्या न्यूज चॅनलतर्फे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगणार आहे, काय संदेश राहणार आहे लोकांसाठी आजच्या दिवसानिमित्त? आज 5 एप्रिल वाढदिवस फक्त एक मात्र निमित्त आहे, पण हे सर्व माझे नातेवाईक, माझे मोठे सिनियर, माझे गुरु
कोडल्लीवार साहेब, मालवीय सर, इथे उपस्थित सर्व माझे मित्रमंडळी, या सर्वांना घेऊन आम्ही एक संघटना उभारली. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शहरभर जे काही असो सामान्य लोकांसाठी शक्य ते चांगलं काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. कोणाच्या काही वैयक्तिक अडीअडचणी असल्या, कोणाला काही शासकीय डिपार्टमेंटमध्ये काही अडचणी असल्या तर या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. तसंच या संस्थेचे संस्थापक आमचे उमेश बाबू चौबे आणि आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरु माननीय माजी निवृत्त झालेले DG महाराष्ट्राचे प्रवीणजी दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही संस्था चालवतो. या संस्थेमध्ये खूप चांगले चांगले लोक आमच्यासोबत जुळलेले आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातूनच शहरामध्ये लॉ अँड ऑर्डर कसं नियंत्रित ठेवायचं, पोलिसांना प्रशिक्षण असो किंवा कुठल्याही डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांना काही चांगलं वागणूक देण्याचं असो, या शहरात लहान लहान मुलांना मोटिवेशन असो, हा सर्व प्रकार आणि रोड सुरक्षेसाठी आम्ही जास्तीत जास्त काम करतो. कारण की लोकांमध्ये आजही रोड सुरक्षेसंदर्भात, गाडी चालवण्याच्या संदर्भात पूर्णपणे ट्रेनिंग नाही आहे आणि त्यांना जागृती नाही आहे. तर ही जनजागृती बी करतो आम्ही. आणि जसं जसं पावसाळ्याचे दिवस असले तर त्यावेळेस रेडियम रिफ्लेक्टर लावतो, त्यांनी ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होते. शहरामध्ये आयुक्तांना पत्र देऊन स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे बगीचा आहे आमचा पागे बेट, हे बेट आहे पूर्ण विदर्भात एक सुंदर बगीचा आहे गार्डन आमचा. या गार्डनची सुंदरता आम्ही सर्व लोक मिळून करतो. यामध्ये शासनाचाही मोठा सहभाग आहे. अशा प्रकारे आम्ही काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करत असतो. आज आम्ही वाढदिवसाच्या निमित्त हे रामकिट म्हणून वाटलेली आहे. यामध्ये 3 टॅबलेट्स आहे. या टॅबलेटनी जर कोणाला अटॅक आला तर त्यांना तात्पुरतं 2-4 तासाचं रिलीफ भेटू शकते. तर आज या वाढदिवसाच्या निमित्त काहीतरी लोकांना दिलं पाहिजे, तर हे आम्ही खिशात ठेवण्याकरिता ही रामकिट तयार केली आमच्या संस्थेच्या माध्यमातून. आणि ही किट आज आम्ही सर्वांना इथे या पागे उद्यानमध्ये वाढदिवसाच्या निमित्त वाटप केली. या सर्व प्रसंगी माझे सर्व मित्रमंडळी यांनी आज इतका साजरा हा कार्यक्रम साजरा केला. संस्थेचे सर्व लोक, माझे बालमित्र, तसेच माझे नातेवाईक, माझी मिसेस, माझ्या मिसेसचा खूप मोठं योगदान आहे यामध्ये. असेच सर्व आमची टीम, बगीचाची टीम, हे सर्व लोकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी इतका साजरा कार्यक्रम माझा केला. अशीच त्यांची माझ्यावर सदैव प्रेम असो त्यांचं, हीच देवाचरणी प्रार्थना करतो. थँक्यू.